रुक्मिणी आणि भगवान परमात्म्याचं स्वयंवर झालं ना, त्यावेळेला ती रुक्मिणी म्हणते, रुक्मिणीचा विवाह ठरला होता शिशुपाला बरोबर. ती रुक्मिणी म्हणते, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. याच्यामध्ये सुद्धा श्लेष अलंकार आहे. काय अर्थ आहे? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, पण शिशुपाल नवरा मी न, त्याच्या पुढे गाडी विरेश मग वरी, मी त्याला वरणार नाही. याला म्हणतात श्लेष अलंकार. अनेक अलंकार आपल्या मराठी भाषेमध्ये आहे जे सुशोभित करतात भाषा. भगवान परमात्मा विदुराच्या घरच्या कन्या खातो, प्रेमाचा भुकेला आहे, भावा पुढं वागतो. तो भगवान परमात्मा ज्या वेळेला आता द्वारकेला निघाला, सगळ्यांना काहीतरी दिलं म्हणजे, पण कुंती मातेला सांगितलं आत्या काहीतरी माग ना. कुंती मातेनं भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलं. एकमेव अशी कुंती माता आहे की ज्या कुंतीनं देवाकडे दुःख मागितलेलं आहे. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. आत्या आयुष्यभर दुःख सहन केलं आणि आता सुद्धा दुःख मागते. आणि महिला मंडळीची कमाल आहे दुःख सहन करण्याची. बरं, दुःख सहन करण्याची सगळी कॅपॅसिटी वेगळीच आहे. आज आपण जर पाहिलं तर परिवारामध्ये माता भगिनींना सकाळी 5 वाजेपासून उठावं लागतं. चहा पाणी, स्वयंपाक, धुणं भांडी सगळं करावं लागतं. दिवसभर राबायचं, कष्ट करायचे. एकतर ज्या बापानं 22-25 वर्षापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या बापाचा त्याग, त्या आईचा त्याग, त्या भावाचा त्याग, त्यांचा त्याग करायचा आणि जिथं ओळख पाळख नाही अशा घरामध्ये जाऊन राहायचं. केवढा मोठा त्याग आहे जीवनामध्ये. आयुष्यभर कष्ट करायचे, सहनशीलता. काही ठिकाणी तर असे प्रसंग पाहायला भेटतात की जिथं आयुष्यभर महाराज वाईटपणा असतो. कोणाचा? सासरचा आणि माहेरचा वाईटपणा आयुष्यभर. त्याचा अन्याय त्या माऊलीवर होतो ना. तिनं फक्त कष्ट करायचे, तिला माहेर नाही, काहीच नाही, कुठं जाणं नाही, येणं नाही. अन्यायच आहे की नाही? सहन करण्याची क्षमता. एका ठिकाणी एका मुलीचं लग्न जमल्यानंतर त्या ठिकाणी कर्मधर्म संयोगानं त्या मुलीचे वडील ऍक्सिडेंट मध्ये वारले. लग्न तर जमलं, तारीख थोडी पुढे ढकलली, 6 महिने निघून गेले. पण आता काय करावं? काही लोकांना इसार दिलेला आहे, पैसे दिलेले, पुढे ढकलून किती दिवस झाला. सगळे पाहुणे मंडळी म्हणले लग्न करून टाकूया. मग लग्न साध्या पद्धतीनं लग्न ठरलं. त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले. अरे माझे वडील गेले. अश्रू आले डोळ्यामध्ये. आणि आता काय करावं? त्याच वेळेला लग्न साध्या पद्धतीनं म्हणल्यानंतर नवरदेव रुसला. नवरदेवानं सांगितलंय बघा, लग्न साध्या पद्धतीने मला आत्ताच्या आता 5 लाख रुपये हुंडा पाहिजे. 5 लाख रुपये हुंडा पाहिजे. 5 लाख रुपये कुठून आणू? ती म्हातारी म्हणली, पण मी देईन. 2 महिन्याची मोहलत द्या, मी देते आणून, काहीतरी करते. लग्न लागलं, विवाह झाला. 2 महिने निघून गेले. 2 महिन्यामध्ये पैशाची तरतूद काही झाली नाही. ती मुलगी तो नवरदेव आले. झालं का 5 लाखाचं काम? पैशाचं काम झालं का? त्यावेळेला सांगितलं की नाही जावई बापू, पैशाचं काम काही झालं नाही, पण देईन मी. त्या दिवशी जावयानं भांडण केलं म्हातारीच्या घरी. शपथ घेतली, मला तुझे पैसे लागत नाही, काही लागत नाही, पण शपथ घेतो तुझ्या दारात, आजपासून तुझ्या या मुलीला माहेरी येऊ देणार नाही. त्याला झाले 12 वर्ष. ती मुलगी फक्त राबते, कष्ट करते, काम करते आहे, काम करते. दिवसभर काम करायचं, सर्वांचा स्वयंपाक पाणी करायचं, जीव घालायचं सर्वांना. 12, 15, 20 वर्षाचा कालखंड झाला. विचार करते,
शेजारनी पाजारनी दिवाळीला जायला लागल्या मुली की हिच्या डोळ्यात असू यायचं, काय भगवंतानं काय वाईट केलं, माझ्या बाबानं काय केलं तर बरं ऍक्सिडेंट मध्ये त्यांना घेऊन गेला माझा बाप. माझा बाप असताना माझा बाप असता तर कोणाची तरी मोटरसायकल घेऊन आला असता माझा दादा. विचार करायची, मला जर एखादा भाऊ दिला असता देवानं, मित्राला घेऊन का होईना पण कधीतरी वाकडी वाट करून माझ्या घरी आला असता माझा भाऊ. पण मला भाऊ नाही, मला बाप नाही. शेजारनी पाजारनी दिवाळीला जातात आणि अशा वेळेला ती मुलगी त्या ठिकाणी काय करते, सण करते. 15-20 दिवस 15-20 वर्ष होऊन गेली, पण एक दिवस काय देवाच्या मनात आलं काही नाही. संध्याकाळच्या वेळेला तिचाच मालक तिला म्हणतो, अगं उद्या काम जरा कमी येतं, येते की म्हातारीला भेटून. किती आनंद झाला असेल, येते की म्हातारीला भेटून. किती आनंद झाला, लय आनंद झाला, खूप आनंद झाला. रात्र कधी निघून जाईल असं झालं. गावात मुक्कामी गाडी येत होती. पहाटे सकाळी लवकर उठली, सगळं कामधंदा आवरला, तुटलेल्या चपला पायात घातल्या, एका बांधाची पिशवी हातात आहे आणि तिकिटापुरते 50 रुपये जवळ आहे. 50 रुपये घेऊन बसली, जाऊन पहिली 7 वाजताच गाडीत बसली. 8 वाजता गाडी निघाली. 9-10 वाजता त्या माहेरच्या गावामध्ये पोहोचली. ती एसटी, ती बस, ती गाडी. आणि त्या गाडीतून ज्या वेळेला ती खाली उतरली, गावातल्या शेजारच्या एका लहान मुलीनं ओळखली, ही गंगू अक्काची लेक आहे, गंगू अक्काची लेक आहे म्हणून ओळखली. आणि ओळखल्या बरोबर त्या ठिकाणी ती पूर्वी पळतच गेली घरी. आजी, गंगू आत्या तुझी लेक आली, तुझी मुलगी आली असं म्हणल्यानंतर म्हातारी महाराज थकलेली होती, ताटक्या दिशी उभी राहिली. जाड भिंगाच्या काचीचा चष्मा घातलेला आहे, एका बाजूनं काच तुटलेली आहे. म्हातारी ताट काठी घेऊन उभी राहिली आणि त्या ठिकाणी तार 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 चालत घरात गेली. टोपलं घेतलं, टोपलं खाली म्हातारीनं, तांब्या भरून घेतला पाण्याचा तांब्या, भाकर घेतली हातामध्ये, चोखंड भाकर. पुढून आली मुलगी, इकडून गेली म्हातारी, पुढून आली मुलगी, इकडून गेली म्हातारी. आणि काहीच नाही केलं म्हातारीनं, फक्त भाकरी अशी ओवाळली, एका बाजूला फेकली. 20 वर्षाचा सासूरवाशी लेकीचा शिनबा केला. याला माय म्हणतात, याला आई म्हणतात. माता भगिनी सहन करतात. आत्या किती दिवस सहन करणार आहे, किती दिवस सहन करशील दुःख, तरी दुःख मागते. म्हणून भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या आत्यानं आयुष्यभर न पतीचा त्या ठिकाणी सहारा मिळाला, आयुष्यामध्ये कधी प्रेम मिळालं नाही नवऱ्याचं. भाऊकीतल्या लोकांनी त्या ठिकाणी कधी पाय ठेवायला जागा दिली नाही. कष्टामध्ये, युद्धामध्ये, भांडणामध्ये दिवस गेले. लाक्षागृहामध्ये कौरवांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. आत्या का तुझ्या कमी वाट्याला दुःख आलं? तुझ्या वाट्याला दुःखच असताना तू का दुःख मागते? त्यावेळेला कुंत्या आत्यानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. कुंत्या आत्यानं सांगितलं, तुला खरं सांगू का रे कन्हैया, ए कृष्णा, तुला खरं सांगू का, दुःखामध्ये तुझी आठवण होते म्हणून मला दुःख पाहिजे. दुःख वाट्याला यावं, कारण दुःखामध्ये आठवण होत असते. सुखामध्ये परमात्मा आठवत नाही, सुखामध्ये परमात्मा कधी आठवत नसतो, पण दुःखामध्ये भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नसते. म्हणून आम्हाला दुःखामध्ये आठवण होते. डोळ्यासमोर चित्र आणा. गावाच्या कडाची लाईट गेलेली, गावाच्या कडाला डीपी जळालेली, आणि इकडचा एक माणूस तिकडच्या गावात गेला, बगडी गावामध्ये, आणि सगळ्या गावाला माहिती, जामगावच्या कडाला जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडावर भूत राहतं, सगळ्या गावाला माहिती. एक माणूस संध्याकाळी गेला तिकडं, संध्याकाळी गेला तिकडून, काळो काय गावामध्ये अंधार आहे, लाईट नाही, काहीच नाही. येता येता 8:30 वाजले त्याला. रस्त्यानं चाललं, रस्त्यानं चालता 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 जसा जसा वड जवळ आला तसा तसा याचा लगेच जप चालू झाला. राम 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 राम. वडाचं झाड जवळ आलं, राम 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 राम. वड पाठीमागं निघून गेला आणि गावातले लाईट चमकायला लागले. राम 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 विसरला आणि पिक्चरचे गाणे म्हणायला लागला. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ दुःखामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि सुखामध्ये भगवंताचं विस्मरण आहे. विस्मरण होऊ नये.
दुःखामध्ये तुझी आठवण यावी मला. तुम्हाला एक सांगू का, दुःख वाट्याला यावं आणि दुःखामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं स्मरण होईल आणि त्या स्मरणातून जो निर्माण होणार आहे तो आनंद खूप मोठा आहे बरं का. दुःखामध्ये सुद्धा आनंद प्रकट करता यायला पाहिजे. आणि मी जरा वेगळ्या विचाराचा आहे. ऐका, कोट्यावधी रुपये बँकेमध्ये पडलेले असताना, 10-5 लाख रुपये बँकेमध्ये असताना मजा कोणी करेल, आईश कोणी करेल, चांगलं जीवन कोणी जगेल, स्टँडर्ड कपडे कोणी घालील, पण ज्या दिवशी आमच्या खिशामध्ये 10 रुपये सुद्धा नाही त्या दिवशी सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीचं तोलामोलाचं जीवन ज्या दिवशी जगता येईल त्यावेळेला आम्ही खरे भाग्यवान आहोत. लक्षात. आमचे संस्कार तसे पाहिजे. आणि याच्यासाठी काय पाहिजे, आम्हाला पाठबळ पाहिजे, आमच्या गुरुचं पाठबळ पाहिजे, आम्हाला भगवान परमात्म्याची आमच्यावर कृपा पाहिजे, त्याची आठवण आम्ही केलेली पाहिजे. आम्ही त्याची आठवण केली की तो आमची 1000 पटीने आठवण करतो. म्हणून कृष्णा माझ्या वाट्याला दुःख दे, मला दुःख दे. कुंती मातेने दुःख मागितलं, भगवान परमात्मा द्वारकेला गेले, भगवान परमात्म्याचं खूप मोठं स्वागत झालं त्या ठिकाणी. आणि तिथं गेल्यानंतर यादव कुळ आमच्या कुळातला देव आहे, आमच्या कुळातला देव आहे, आमचा भगवान परमात्मा आहे. यादव उन्मत्त झाले, उन्मत्त. कालांतरानं भावकीतले यादव उन्मत्त झाले. भगवान परमात्म्यानं विचार केलं, हे जर उन्मत्त झाले तर भगवंतानं जे देवानं नियम घालून दिलेले आहे पृथ्वीचे, त्या नियमामध्ये त्या ठिकाणी फाटे पाडतील. म्हणून यादवामध्ये काय झालं, भांडण झालं, भांडण. भगवंताचा एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे सांब. तो दिसायला मुलीसारखा एकदम सुंदर देखना सांब. पोरांनी काय केलं, त्याला साडी नेसवली. पोरांनी काय केलं, साडी नेसवली, साडी. त्याचा सुंदर मेकअप केला आणि त्या ठिकाणी तो गरोदर आहे असं दाखवलं. ऋषी मुनी बसलेले ते ऋषींकडे गेले आणि गरोदर आहे हा, ही गरोदरीला काय होणार. त्यावेळेला ते ऋषी महाराज विद्वान होते, त्यांनी पाहिलं की पोरांनी चेष्टा केली, अपमान करतात साधूचा. हिला मुलगा होणार नाही, हिला मुलगी होणार नाही, हिला एक मुसळ होईल आणि तेच मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करील. घाबरले मग आणि बरोबर त्याला मुसळ झालं महाराज. ते मुसळ झालं, त्या मुसळाची भीती, आता आपल्या यादव कुळाचा नाश होईल म्हणून त्या मुसळाचे बारीक तुकडे केले. बारीक तुकडे केल्यानंतर ते त्या ठिकाणी गंगेच्या प्रवाहामध्ये वाहिले. त्याच मुसळाच्या त्या बारीक चुऱ्यापासून लवाळा नावाचं गवत निर्माण झालं आणि ते लवाळा उन्मत्त झालेले यादव त्या लवाळ्यानं भांडणं करू लागले. त्याच्यातला एक तुकडा न तुटण्यासारखा होता, तो एका माशानं गिळला. तो मासा एका कोळ्यानं पकडला. त्या कोळ्याच्या पोटामध्ये त्या व्याधाला तो मासा सापडला, त्याच्या माशाच्या पोटामध्ये ते लोखंड सापडलं. त्याच्यापासून एक बाण तयार केला आणि त्याच बाणानं भगवान परमात्मा ज्या वेळेला निजधामाला गेले, ऋषींच्या शापामुळं त्या मुसळाचे तुकडे केले बारीक. एक तुकडा माशानं गिळला, बाकीचा जो त्याच्यापासून गवत उगवलं आणि त्या गवतानं मारामाऱ्या केल्या यांनी. कुणी? यादवांच्या मुलांनी, यादव कुळातील लोकांनी. भगवान परमात्म्यानं, भगवंताला नीती मान्य आहे महाराज, अनीती मान्य नाही. मग तो घरचा जरी असला तर संपवला. भगवान परमात्म्याचं यादव कुळातील असल्यामुळं त्या माशानं जो तो तुकडा गिळला होता, त्याचा बाण तयार केलेला होता त्यानं, त्या व्याधाचा एक दिवस बाण लागला. भगवान परमात्मा बसले. 125 वर्षापर्यंत भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये राहील. कारण त्यावेळेला, आणि ते त्या तुलनेत खूपच कमी आयुष्य. कारण द्वापार युगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1000 वर्षाचं. प्रत्येक युगामध्ये आयुष्य वेगळं आहे. ज्या वेळेला सतीची कथा ऐकली तुम्ही, सती आणि शिव सतीची जी कथा आहे, ती सतीचा ज्या वेळेला अवतार होता त्यावेळेला ती सती गेल्यानंतर पार्वती माता जो अवतार झाला ना पार्वतीचा,
त्याही वेळेला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पार्वतीला आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्षाचं त्यावेळेला आयुष्य होतं. म्हणजे आणि त्यावेळेला 5,000 वर्ष पार्वतीनं तपश्चर्या केलेली आहे. पार्वती मातेनं तपश्चर्या 5,000 वर्ष केलेली आहे. काही लोक म्हणले मला 100 वर्षाचं आयुष्य 5,000 वर्षाची कुठं तपश्चर्या, आमचं गणित बसत नाही. पण गणित या कालगणनेनुसार नाही, त्या कालगणनेनुसार करावं लागतं. कृत त्रेता द्वापार आली कली, युगांच्या चौकड्या सारख्या चालू आहे. प्रत्येकाचं आयुष्यमान वेगळं आहे. आता द्वापार युग गेलं, भगवान परमात्मा द्वापार युगाच्या शेवटी म्हणजे भगवंत कृष्ण कन्हैया या ठिकाणून गेले आणि लगेच कलीचा अवतार झाला. कलीचं आगमन झालं. कली म्हणजे कलह, कली म्हणजे युग आहे, त्याचा अवतार झाला. भगवान परमात्म्यानं झाडाला पाठ टेकून बसलेले, एक पाय पुढं केलेला आहे. त्या व्याधाला वाटलं हरणाचा कान आहे, संधान साधलं आणि बाण सोडला. महाराज सुसू करत बाण निघाला आणि तसा भगवंताच्या पायाला लागला आणि भगवान परमात्म्यानं निमित्त केलं आणि आपला देह ठेवला. भगवान परमात्मा निघून गेले. पांडवांचं स्वर्गारोहण झालं, पांडवही गेले. ज्यावेळेला पांडव गेले त्यावेळेला पांडवांनी आपला जो परीक्षिती आहे त्या परीक्षितीला काय केलं, राज्य देऊन टाकलं होतं. पांडवांचा कुळाचा खरा वारसदार कोण आहे आता? परीक्षित. राज्य परीक्षितीच्या ताब्यात दिलं आणि पांडवांनी स्वर्गारोहण केलं, निघून गेले. मग आता हा जो परीक्षित आहे नीतिशील राजा आहे, अतिशय सुंदर त्याचं वागणं आहे, प्रत्येकाशी त्याचा जो व्यवहार आहे व्यवहार प्रिय आहे, नीतिवान आहे. एक दिवस फिरत असताना, सहज फिरत असताना परीक्षितीने काय केलं, एक दृश्य पाहिलं. दृश्य काय होतं तर एक काळा कुट्ट माणूस एका बैलाला मारत होता. ते दृश्य पाहिलं परीक्षितीनं आणि जवळ जाऊन त्याला विरोध केला. कारण मुक्या प्राण्याला का मारावं बरं, मुक्या प्राण्याला मारू नये म्हणून विरोध केला. कोण आहे तू? तो ऐकतच नाही. त्यावेळेला परीक्षितीनं त्याच्यावरती तलवार काढली, शस्त्र उगारलं. त्यावेळेला तो शरण आला आणि त्यानं सांगितलं, महाराज माझं नाव कली आहे, मी कली आहे, कली. परीक्षिती म्हणला, कलीचं काय काम आहे माझ्या राज्यात? माझ्या राज्यात कली राहू शकत नाही. मग त्यानं हात जोडले, महाराज मला राहण्यासाठी काही स्थान द्या ना. त्यांना 2-3 स्थान परीक्षिती राजाने त्याला दिली. जिथं मद्यपान केल्या जातं तिथं जाऊन तू राहा. जिथं द्यूत खेळल्या जातं म्हणजे पत्ते खेळल्या जातात तिथं जाऊन तू राहा. वाईट ठिकाणी दिलं राहायला. कली म्हणतो मला वाईट ठिकाणीच राहायला दिलं. जिथं परश्री गमन होतं त्या ठिकाणी जाऊन तू राहा. तिन्ही ठिकाणी वाईट म्हणल्यानंतर कलीनं हात जोडले राजा पुढं, महाराज चांगली जागा द्या ना, एखादी जागा चांगली द्या. त्या वेळेला सांगितलं, जा आणि तिच्या सोन्यामध्ये राहा, सोन्यामध्ये आणि तिच्या सोन्यामध्ये राहा. म्हणून सोन्यामध्ये कली आहे बरं का. म्हणून सोनेवाले सोना नहीं, सोने वाले सोना नहीं, तुम सो गए तो सोना चला जाएगा. म्हणजे सोन्यामध्ये कली आहे, पण कोणत्या? काही म्हणले, महाराज तुम्ही म्हणता सोन्यात कली आहे आणि आम्ही तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही काय करतो, पूजा कशाची करतो? सोन्याची करतो.
ती लक्ष्मी वेगळी आणि हे वेगळं. कसं? पुढच्या दारानं सगळ्यांच्या देखत वाजत गाजत येते. दुपारी 12 वाजता उजेडात तिला लक्ष्मी म्हणतात. आणि टेबला खालून रात्री अंधारात चोर पावलानं मागच्या दारानं जे येतं त्याला धन म्हणतात. त्याच्यामध्ये कली आहे. जे अनितीचं आहे, जे नीतीचं नाही, जे कष्टाचं नाही, त्याच्यामध्ये कली सांगितला. आणि म्हणून अन्याय उपर्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती. अन्यायानं कमवलेलं धन हे 10 वर्षानंतर त्रास देतं बघा. आमचे सद्गुरु मंत गुरुवर्य रामगिरी महाराज सांगत असतात, अन्याय उपर्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती. त्रास देतं 10 वर्षानंतर. 10 वर्ष गज बसत, पण नंतर 10 वर्षानंतर त्रास द्यायला सुरुवात करतं अन्यायानं कमवलेलं धन. म्हणजे सोन्यामध्ये कली आहे. सोन्याला मी किंमत देतो, पण स्त्रीच्या जीवनातला खरा अलंकार कोणता आहे? स्त्रीच्या जीवनामधला खरा अलंकार कोणता? खरं सोनं कोणतं? खरं कुंकू, कपाळाचं कुंकू म्हणजे तिचा धनी. खरं सोनं कोण आहे? खरं सोनं पती हेच खरं सोनं आहे महाराज. म्हणून आपली संस्कृती आपल्याला असं शिकवते, पतीची या मता अनुसरून पतिव्रता. पतीच्या मताप्रमाणे वागणारी पत्नी असेल. आपल्याला ज्या वेळेला विवाह झाला त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या, शास्त्रानुसार मान्यता दिलेली आहे की पत्नीनं पतीच्या मताला अनुसरून वागावं. आणि याचा पतीनं सुद्धा अतिरेकी फायदा नाही घेऊ जास्त. नाही तर मग ऐकत म्हणून काही सांगायचं असं नाही. पत्नीनं सुद्धा पतीनं सुद्धा अतिरेक नसावा. पण पत्नीचं कार्य करणं, पत्नीची सेवा करणं हे धर्मपत्नीचं कार्य आहे. एका बाजूला अलंकार ठेवलेले आहे, एका बाजूला पती आहे. सांगितलं कोणतं पसंत केलं दोन्हीतून? तर महाराष्ट्रातली स्त्री पतीला स्वीकारेल, अलंकाराला नाही. कारण अलंकाराला किंमत कमी आहे. बघा, आमच्या तिथं एक माता माऊली कामाला येत होती बघा, शेतामध्ये काम करण्यासाठी यायची. तिच्या आवाजाची गुणगुण मी ऐकली. असा गोड आवाज होता तिचा, कानाला असा गोड वाटला. म्हणून मी जवळ जाऊन म्हणलं, ताई चांगलं म्हणा गाणं, तुम्ही खूप सुंदर म्हणताय. तिनं मला गीत म्हणून दाखवलं. ती 200-250 रुपये रोजानं कामाला आलेली होती, परंतु गीत इतकं सुंदर गायलं महाराज तिनं. तिच्या गळ्यामध्ये फुटका मणी नव्हता, सोनं तिच्या विषयच नव्हतं, तिच्याकडे सोनं नाणं काहीच नव्हतं. कामधंदा करून खाणारी बाई, परंतु तिनं जो भाव व्यक्त केला, गाणं काय शिकवतं? तुमच्या अंतकरणातला भाव. त्या भावाचं घनीभूत रूप म्हणजे तुमचे शब्द आहे. तिच्या त्या गीताचा भाव सांगतो मी तुम्हाला, म्हणूनच दाखवतो. सोन्याहून भारी, सोन्याहून भारी कुंकवाचा धनी, सोन्याहून भारी कुंकवाचा धनी. नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी. सोन्याहून भारी, सोन्याहून भारी कुंकवाचा धनी, सोन्याहून भारी कुंकवाचा धनी. नको
मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी. फाटक्याच साडीत आनंदान राहीन, फाटक्याच साडीत आनंदान राहीन, आनंदात राहील साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन, फाटक्याच साडीत आनंदान राहील, फाटक्याच साडीत आनंदान राहील, साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन, शालू माझी जुनी, साडी माझी जुनी, साडी माझी जुनी तीच माझी पैठणी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, हो नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी. सोन्याहून भारी कुंकवाचा दनी, सोन्याहून भारी कुंकवाचा दनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला डाग दागिना असू द्या काळा मनी. असू द्या काळा, असू द्या काळा. फाटक्याच साडीत आनंदान राहील, साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन, साडी माझी जुनी, आ साडी माझी जुनी तीच माझी पैठणी, नको मला दाग दागिना असू द्या काळा. पती खरं सोनं आहे आणि म्हणून एकमेकाची काळजी घ्यावं बरं, घेतलीच पाहिजे. आज काही त्या दिवशी मी वैजापूरला गेलो, एक म्हातार आणि एक म्हातारी, एकदम वाकलेली म्हातारी, पण म्हाताऱ्यानं पिशवी हातात घेतली आणि त्या म्हातारीचा एक हातात हात घेतलेला आहे आणि जवळून चालले एसटी बघत महाराज. आनंदाला असा अंतकरणाला आनंद वाटला, कारण ती पिढी आता निघून जाणार आहे. लक्षात, ती जुनी पिढी जी काळजी घेणारी आहे, जीव लावणारी आहे. आज आपण जर पाहिलं तर घटस्फोटाचं प्रमाण किती वाढलो. 4 वर्ष 10 वर्ष लग्न झाले, घटस्फोट कशामुळे होतं हे सगळं? संस्कार लुप्त होत चालले आमचे. म्हणून श्रीमद भागवत कथेची गरज आहे. पती खरं सोनं आहे. पती हा माझा परमेश्वर आहे, जिची आंतरिक भावना आहे. सोन्याला काय करता हो?
सर सलामत तो पगडी 50. एकदा पती गेला की त्या सोन्याची किंमत काय बरं. रांडे विन जीव शृंगार पायी केला, प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा. बघा आपण वट सावित्रीला कोणती पौर्णिमा म्हणतो ती? वट पौर्णिमेला आपण वडाला वटवृक्षाला काय करतो? दोरा बांधतो. आता काल्पनिक कथा सगळ्यांना कथा भाग माहितीये. सावित्रीनं सत्यवानाचा प्राण कुठून आणला होता? यमाच्या हातातून. सावित्रीनं सत्यवानाचा प्राण यमाच्या हातातून आणला. पण आपण ती सावित्री पाहिली नाही, तो सत्यवान पाहिला नाही. पण तुम्हाला एक महाराष्ट्रातली एक लताबाई नावाची एक सावित्री मी आपल्याला सांगणार आहे की जी आपल्या नवरा आजारी पडला म्हणून दवाखान्यात घेऊन गेली. लताबाईचं शिक्षण नाही, काही नाही. शेतीचं काम करायचं, जनावर ढोरं पाहायचे, गुरांमागं धावायचं, संसार करायचा. शाळा माहित नाही, शिक्षण माहित नाही, वाचन माहिती नाही. तिन्ही मुलीचं लग्न करून दिलं. शेती बिती काही नाही. आणि मग थोडेफार शेती उत्पन्न त्याच्यामध्ये घ्यायचं आणि गरिबीची हलाखीची परिस्थिती त्या लताबाईची. नवरा आजारी पडला एक दिवस, त्याला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेण्यासाठी 1000-2000 रुपये कोण उसने घेतली. नेलं नगरला दवाखान्यात. नगरला नेल्यानंतर डॉक्टर म्हणले टेस्ट करावे लागतील. झाले टेस्ट. एक टेस्टचे रिपोर्ट खराब आले. डॉक्टर म्हणले तुम्हाला थोड्या अजून 2-3 टेस्ट करावे लागतील. लताबाईच्या समोर एकच प्रश्न उभा होता. मी जे दवाखान्याला पैसे आणले, 2000 रुपये उसने आणलेले, अजून 3 टेस्ट करायच्या म्हणल्यानंतर पैसे आणायचे कुठून? बरं कसे तरी अजून पाहुण्या रावळ्यांना फोन करून 5000 रुपये आणि त्या ठिकाणी मिळवले. त्या 3 टेस्ट केल्या. त्याच्यामध्ये सुद्धा 2 टेस्टचा रिपोर्ट खराब आला. डॉक्टरांनी सांगितलं आता पुण्याला जावं लागेल, अजून टेस्ट करावे लागतात. त्यावेळेला मात्र घळाघळा रडायला लागली. अजून टेस्ट. गरिबानं मारावं का जगावं? हे 5000 रुपये दुसऱ्याकडून पाहून आणले उसने. मरावं गरिबानं. पण नवरा वाचला पाहिजे, नवरा जगला पाहिजे म्हणून गेली पुण्याला घेऊन दवाखान्यात. माहिती नाही, दुपारपर्यंत नंबर लावताच गेला. आणि तिथं गेल्यानंतर 2-3 टेस्ट केल्या डॉक्टरांनी. आणि त्या वेळेला सांगितलं तुझ्या नवऱ्याचं 2 दिवसाच्या आत 3 दिवसाच्या आत ऑपरेशन करावं लागेल. हृदयाला छिद्र आहे तुझ्या नवऱ्याचे, जाणार आहे 2-3 दिवसामध्ये. 5 लाख रुपये खर्च येईल, 5 लाख रुपये. असं म्हणल्यानंतर हातपाय गळाले, खाली बसली, पेपर आडवा धरला, त्या ठिकाणी तोंडाला लावला नवऱ्याला दिसू नये म्हणून. रडते. गरीबाचं कसाचं जीवन. आता 5 लाख रुपये कसे आणायचे? माझा नवरा मरणार आहे, मरतोय माझा नवरा, असं म्हणून रडत बसलेली आहे. पण नवऱ्याला दिसून दिलं नाही. सलाईन वगैरे लावले दवाखान्यामध्ये. आणि त्या ठिकाणी डॉक्टरच्या कॅबिन मधून बाहेर आली. काय करावं? बाहेर आली, बसली आहे. शेजारच्या ज्या लहान मुली होत्या त्या शेजारच्या लहान मुलींनी सईपुरतं थोडंफार अंक वाचन यायला लागलं होतं, वाचता येत होतं थोडं. घरगुती मराठी घरगुती शिकवलेलं होतं पोरींनी. थोडं वाचता येत होतं. आणि त्या ठिकाणी बाहेर बसली, विचार करते. 2 तास 3 तास विचार करते. ज्यानं माझा संसार केला, ज्या पतीनं, ज्यानं सुखदुःखामध्ये दुःख स्वतः झेललं, आमच्या परिवाराला, माझ्या मुलींसाठी, माझ्यासाठी सुख दिलं, तो माझा नवरा, तो माझा पती मला सोडून जातोय, माझा पती मला सोडून जाणार आहे. याचं दुःख आहे तिला. कारण 5 लाख रुपये आपण आणू शकत नाही कुठे. काय करावं विचार चालू आहे, सारखे विचार चालू आहे. आणि बघता जवळ एक पेपर पडलेला होता. तो पेपर घेतला, सहज नजर गेली. त्या पेपरच्या पहिल्या पानावर बातमी आलेली होती, बारामती मॅरेथॉन पळण्याची धावण्याची शर्यत आहे
आणि बक्षीस आहे 5 लाख रुपयाचं बक्षीस आहे बारामती मॅरेथॉनचं. विचार केला की मला माझा नवरा वाचवायचा आहे. नर्सला भेटली, सिस्टरनीला भेटली, सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याला ऍडमिट ठेवा, मी येते. त्या ठिकाणी गेली, त्या अधिकाऱ्यांना भेटली जे त्या ठिकाणी नाव नोंदणी करून घेतात. उद्या सकाळी 9 वाजता शर्यत सुरू होणार आहे. त्या शर्यतीमध्ये जो जिंकेल त्याला पहिलं बक्षीस 5 लाख रुपयाचं आहे. नाव नोंदणी करून दिली. ते हसायला लागले अधिकारी लोक. काष्टी पातळ नेसलेली, वय वर्ष 60 65, 60 वर्षाची लताबाई नाव नोंदणी करायला आली. पायात चपलाचा पत्ता नाही. अशा वेळेला उभी राहिली. साहेब घ्या हो नाव नोंदणी करून, मला गरज आहे हो, त्याची गरज आहे मला, माझं नाव नोंदवून घ्या. 2-3 जणांनी सांगितलं घ्या नाव लिहून, घ्यायला काय अडचण आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जाऊन उभी राहिली लताबाई. सगळे जे खेळाडू होते ना, पळणारे धावणारे, सूटबुटामध्ये होते सगळे, पायामध्ये बूट घातलेले होते, हिच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाही आणि काष्टी पातळ नेसलेली. आणि 1 2 3 शर्यत सुरू झाली. सगळे पळत होते. लताबाई सारख्या स्पीडनं पळत होती, सारख्या स्पीडनं पळत होती. तिला दिसत होता फक्त तिचा नवरा, तिचा नवरा फक्त आणि फक्त तिचा नवरा दिसत होता. शर्यत सगळे धावतायत, एक 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 खेळाडू मागं पळतोय. आतापर्यंत लताबाई पळाली होती जनावरांच्या पाठीमाग, आतापर्यंत पळाली होती शेतीवाडीमध्ये, पण आज पळते ती नवऱ्याला वाचवण्यासाठी. एक 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 खेळाडू पाठीमागे गेला. सारख्या स्पीडनं पळत असल्या कारणाने हिला दम लागला नाही. वय वर्ष 65 आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेती ठरली लताबाई भगवान करे. 5 लाख रुपये बक्षीस मिळवलं. नंतर तिची मुलाखत घेण्यात आली. एवढे सुटाबुटा मधले खेळाडू तुझ्या समक्ष होते, तरी तू जिंकली कस काय? तिनं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. तिनं सांगितलं साहेब मला जिंकायचं का हारायचं हे मला माहित नव्हतं, पण मला फक्त दिसत होता तो माझा नवरा दिसत होता आणि मला दिसत होतं ते फक्त माझ्या कपाळावरचं कुंकू वाचवायचं होतं म्हणून पळाले. ही आहे आमच्या महाराष्ट्रातली श्री, ही आहे आमच्या महाराष्ट्रातली माऊली. राजा परीक्षितीनं कलीला राहण्यासाठी 3 ठिकाणं दिली. मद्यपान जिथं होतं, द्यूत जिथं खेळल्या जातात, श्रीगमन होतं, पर श्रीगमन होतं. तिन्ही ठिकाणं वाईट दिल्यानंतर अनितीच्या धनामध्ये राहा म्हटल्यानंतर सोन्यामध्ये कली ज्या वेळेला आला, कलीला खदा खदा हसू आलं का आता तर मी जिंकलं बा, का मी सोन्यामध्ये मला प्रवेश मिळाला, मी आता जिंकलो. आणि म्हणून एक दिवस त्या राजमहालामध्ये परीक्षिती बसलाय. अगोदर विचार करा, सुसंस्कार आहे परीक्षितीला, भगवान परमात्म्याचं दर्शन घडलेलं आहे, नीतीनं राज्य करणार आहे. परंतु एक दिवस काय घडलं, बसलेला आहे विचार करत. पण ज्या वेळेला कलीला या राहण्याच्या जागा दिल्या ना, त्या वेळेला कलीनं परीक्षितीच्या पायाला स्पर्श केलेला आहे. कलीनं स्पर्श केला पायाला. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, कलीनं प्रवेश केला मला वृत्तीमध्ये. एक दिवस विचार करत बसलेला आहे. त्याच्या एक आठवण आली एका वाक्याची. आपल्या पूर्वजांनी पांडवांनी सांगितलं होतं, अरे परीक्षिती सगळे दरवाजे उघडायचे पण एक दरवाजा उघडायचा नाही. असा एक ताळ होता. एका महालामध्ये एक खोली होती, तो दरवाजा उघडायचा नाही. बरं बाळा, हा दरवाजा उघडू नको. का हा दरवाजा का उघडायचा नाही? विचार आला मनामध्ये की आपल्या पूर्वजांनी नक्की काहीतरी याच्यामध्ये मौल्यवान ठेवलंय म्हणून दरवाजा उघडायचा नाही. त्या दिवशी कलीला बुद्धी, त्या परीक्षितीला बुद्धी झाली, दरवाजा उघडायचा. त्याची चावी शोधली, तो दरवाजा उघडला. त्या दरवाजामध्ये एक मोठं संदूक होतं त्या खोलीमध्ये, आणि त्या खोलीमध्ये ते संदूक होतं ना, त्या संदुकामध्ये अजून एक दुसरी पेटी होती. त्या पेटीमध्ये एक मुकुट ठेवलेला होता, मुकुट सोन्याचा, रत्नजडित मुकुट ठेवलेला होता.
तो मुकुट होता जरासंध राक्षसाचा. जरासंधाचा तो मुकुट ठेवलेला होता. परीक्षितीने तो हातात घेतला. करोडोची हिरे माणिक मोती जडलेले या मुकुटाला. सोन्याचा तो मुकुट आहे. आणि महाराज परीक्षितीनं काहीच नाही केलं. फक्त तो मुकुट, हा मुकुट काढला आणि तो मुकुट डोक्यावर ठेवून पाहिला. परिणामी बुद्धी भ्रष्ट झाली त्या अनितीच्या त्या मुकुटामध्ये. कारण जरासंधाचा मुकुट म्हणजे अनितीचं सोनं. आणि अनितीच्या त्या मुकुटामध्ये कली आहे. आणि कलीनं बुद्धीमध्ये प्रवेश केला. कलीनं बुद्धीमध्ये प्रवेश केल्यानंतर काय होईल? बुद्धी भ्रष्ट होते. बघा राम अवतारामध्ये, रामायणामध्ये सुद्धा एक गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा विवाह झालता, सगळं संसार सुखी व्यवस्थित चालू होता. त्याच वेळेला आता राम राजा होणार आहे उद्या, ही जाहीर केलं दशरथानं. उद्या राम राजा होणार आहे, राजा दशरथानं जाहीर केलं. कधी केलं होतं? ज्या वेळेला आरसा पाहिला होता राजानं. आरसा काय दाखवतो वरती? चेहरा दाखवतो. अजून एक काय दाखवतो? आरसा चेहरा दाखवतो. अजून एक गोष्ट दाखवतो. काय बरं? पांढरे केस नाही, पांढरे केस नाही. अजून एक दाखवतो. आरसा काय दाखवतो? चेहरा दाखवतो. आणि अजून एक गोष्ट दाखवतो. मी सांगू का? तुम्ही म्हणजे सांग, तुला काय बोललेली? आरसा दाखवतो ना अजून काय दाखवतो? चेहरा जसा आहे तसा दाखवतो. अलग लक्षात. चेहरा जसा आहे तसाच आरसा दाखवतो ना. म्हणूनच तर म्हाताऱ्या माणसाला राग येतो ना आरशात. आमच्या तिकडे एक म्हातारी कटलारी दुकान मध्ये गेली. म्हणली भाऊ आरसा केवढ्याला दिला? 150 रुपयाला. मेल्या लुटायला बसला काय? एवढाच आरसा आमच्या काळामध्ये 5 रुपयाला येत होता. आणि त्याचे तोंड चांगलं दिसत होत. म्हातारी कधीच सांगत होती लग्नाच्या आधीच. आरसा काय दाखवतो? चेहरा दाखवतो. जसा आहे तसा दाखवतो. लक्षात घ्या. राजा दशरथानं आरसा पाहिला होता. तर राजा दशरथाला 2 गोष्टी दिसल्या होत्या. आता तुमचं उत्तर आलं. राजा दशरथाला मुकुट तिरपा झालेला दिसला आणि केस पिकलेला दिसला. पांढरा केस दिसला होता. मला एक जण म्हणलं महाराज राजा दशरथाला मुकुट होता, आपल्याला कुठं मुकुट आहे? आपण काय घाबरायचं एवढं? आपला मुकुट सांगू तुम्हाला. बघा तुम्ही पुरुष वर्ग ज्या वेळेला घरातली कर्तबगार माणूस, मुकुट कधी तिरपा झाला बघा. कर्तबगार माणूस बाहेर गेलेला आहे आणि ज्या वेळेला घरात आला, पुढच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी पुढं पाय चप्पल काढता काढताच पुढच्या पोरांनी जर त्या ठिकाणी पायाचा आवाज ऐकला, पुढच्या खोलीत धिंगाणं घालणारी पोरं पाठीमागं निघून गेली. आपण पुरुष तो माणूस जाऊन बसल्याबरोबर घरातून त्या ठिकाणी काय आला? लगे पाणी आलं. पाण्याच्या पाठीमागे लगे चहा आला. समजायचं मुकुट सरळ आहे. पण 10-20 वर्षानंतर तो माणूस आला, त्यानं चपला काढल्या तरी पोरं धिंगाणा घालतात. बरं धिंगाणा नुसते घालतात नाही, त्याच्या अंगावर धिंगाणा घालतात. बरं जाऊन बसला तरी चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. 7:30 पावणे 8ला घरातून आवाज आला, घ्या ना गिळून. मग समजायचं मुकुट काय झाला? असंच आहे ते. संसार आहे तो असा. राजानं पाहिलं आता उद्या रामराज्याभिषेक होणार आहे. जाहीर केलं रामराज्याभिषेक. त्याच वेळेला देवांना पंचायत पडली. देवांनी काय केलं? भगवान परमात्म्यानं काय केलं? मीटिंग घेतली देवांनी आणि त्या ठिकाणी विकल्पाला बोलवलं. विकल्प म्हणजे बुद्धी भ्रष्ट करणारा. तो विकल्पाला हात जोडून उभा राहिला. सांगा काय करायचं? म्हणे उद्या अयोध्येत जायचं. अयोध्येत? विकल्पानं सांगितलं मला सगळीकडे पाठवा, पण मी अयोध्येत जात नाही. कारण जिथं अयोध्या आहे तिथं माझं काम नाही. अयुद्ध, जिथं युद्धच नाही तिथं माझं काय काम आहे? विकल्प म्हणजे भांडण लावणारा. असं भांडण लावतो महाराज, कळून सुद्धा देत नाही. 2 भाऊ एकत्रित राहत होते.
दोन भाऊ एकत्रित 5 एकर जमीन होती, 15 एकर जमीन घेतली. आता 20 एकर जमीन झाली. मोठ्याचं लहान्यावर प्रेम आहे, लहान्याचं मोठ्यावर प्रेम आहे. दोघी जावांमध्ये एवढा जीव आहे ना, एका ताटात जेवतात रोज. 50 लाख रुपयाचा बंगला बांधला, सुंदर. बंगल्याच्या समोर गार्डन तयार केलं. अशी मस्त वाळूची खडी वगैरे टाकलेली आहे, झाडं लावलेली आहे आणि खुर्च्या टाकलेल्या आहे. बाजारचा दिवस आहे आणि मोठा भाऊ गेलेला आहे बाजार. लहाना आणि आई वडील बसले गप्पा मारीत बंगल्याच्या समोर. बाजारमध्ये भाजीपाला महाग आहे, पण त्या दिवशी आंबे स्वस्त झालेले. पाहुणे यायचे म्हणून यानं काय केलं, 2 पिशव्या आंब्यानं भरून घेतल्या. दुसऱ्याच्या मोटरसायकलवरून बंगल्याच्या समोर उतरला. आता बंगल्याच्या समोर 2 पिशव्या आंब्याच्या घेऊन येत आहेत दादा, मोठे दादा. हे पाहिलं लहान पोरांनी. 2 मुलं पळत आलेली आहे. उजव्या बाजूनं भावाची मुलगी पळत आली आणि डाव्या बाजूनं स्वतःचा मुलगा पळत आला. यानं पिशव्या खाली ठेवल्या आणि त्या ठिकाणी 2 पिशव्यात हात घातले. 2 आंबे बाहेर काढले. पण उजव्या हातामध्ये आला मोठा आंबा, पण उजव्या बाजूनं तर भावाची मुलगी पळत येते आणि डाव्या बाजूनं आला लहान आंबा. मग आता काय करायचं, आपला मोठा आंबा मुलाला गेला पाहिजे. म्हणून दादानं काहीच नाही केलं. दादानं फक्त हाताची अशी कात्री केली, इकडचा आंबा इकडं, इकडचा आंबा इकडं. आणि अशी हाताची झालेली कात्री बसल्या बसल्या भावानं पाहिली. संध्याकाळीच बैठक बसली. दादा, आत्तापर्यंत आपण एका ताटात जेवत होतो, पण आज तुमच्या मनात विकल्प आला. एक काम करा, गोडधोड जेवण करा, वाटून घ्या. विकल्प समजला सुद्धा नाही. तसा कली बुद्धीमध्ये कधी गेला समजला सुद्धा नाही. राजाला मुकुट डोक्यावर घातला आणि महाराज विकल्पानं प्रवेश केला. बुद्धी भ्रष्ट झाली. मग सुचलंय कुठं जावं, युद्ध करायला जावं, शिकार करायला जावं. शिकार करायला गेला राजा. दुपारची वेळ आहे. दिवसभर दमला, थकला, भागला. पाणी नाही, तहानेनं व्याकुळ झाला. एक आश्रम आहे. पूर्वीच्या काळी अरण्यामध्ये आश्रम असायचे. गंगेच्या किनाऱ्यावरती खूप आश्रम असायचे. गंगेच्या किनाऱ्यावरती. आपण या गोदावरी माईच्या तीरानं जर गेलो ना, तर खूप आश्रम पाहायला भेटतात आपल्याला. अरण्यामध्ये आश्रम होता शमीक ऋषींचा. त्या आश्रमामध्ये आता महात्म्यांचं काय असतं, सानिध्य. महात्मे काय करतात, आश्रमामध्ये एकांतामध्ये काय करतात, साधना करतात. ध्यान लावलेलं आहे, समाधी लागलेली आहे शमीक ऋषींची. आणि त्या बुद्धिभ्रष्टतेमुळे राजाला इगो तयार झाला. इगो खूप घातक आहे बरं. इगो म्हणजे अभिमान. मी म्हणजे काहीतरी वेगळा आहे. ज्याच्या जीवनात अभिमान नाही तो खरा भाग्यवान आहे. अभिमान नसावा महाराज. कशाचा अभिमान धराव. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगा जलते जलते, गम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है. कोणाचाच भरोसा नाही. इगो कशाचा धरता, अभिमान कशाचा, अहंकार कशाचा, मीपणा कशाचा. मीपणा नको, अभिमान नको. पण राजाला त्या कलीच्या प्रादुर्भावामुळे अभिमान निर्माण झाला. त्या आश्रमाच्या समोर गेल्यानंतर परीक्षितीनं घोड्यावरून खाली उतरला. कोण आहे रे तिकडं. आवाज नाही. एक नाही, दोन नाही, आवाज नाही कोणाचा. साधूचा आश्रम आहे. ऋषी बसलेले, महात्मे बसले साधनेमध्ये. तेवढ्यामध्ये मी राजा आहे नगरीचा, आणि राजा असताना सुद्धा मला ओढ येत नाही. कोण आहे हा अभिमानी.
शमीक ऋषींच्या समोर जाऊन उभा राहिला परीक्षिती. आणि ज्या वेळेला जाऊन उभा राहिला त्या वेळेला शमीक ऋषी साधनेमध्ये मग्न आहे, समाधी लागलेली. काय करावं? त्या कलीनं महाराज बुद्धी भ्रष्ट केली. यानं जवळच मेलेला सर्प उचलला बाणानं. परीक्षिती हुशार आहे बर का, परीक्षिती विद्वान आहे बर का, परीक्षिती ज्ञानी आहे बर का, पण तरी दुर्बुद्धी झाली. मेलेला सर्प उचलला बाणानं आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला. ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. घोड्यावर बसला, निघून गेला, घरी गेला, राज्यात गेला. त्या शमीक ऋषींचा पुत्र आला. बातमी पसरली गेली, एका कोणीतरी बघितलं सर्प टाकताना. पळत गेले पोरं आणि मुलाला सांगितलं. आता जो मुलगा आहे तो तपस्वी आहे, त्याचं नाव शृंग आहे. शृंग रामायणामध्ये सुद्धा जो यज्ञ केला होता ना, ज्या यज्ञातून यज्ञदेव प्रसन्न होऊन खिरीचा प्रसाद आणला होता ना, तो यज्ञ ज्यांनी केला तो शृंग. त्या शृंगाला माहित झालं, अरे तुझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकला. आला शृंग, मेलेला सर्प बाजूला केला, पण पाणी घेतलं हातामध्ये, कमंडलातलं पाणी घेतलं हातावरती, आणि मी शमीक पुत्र शृंग त्या ठिकाणी शाप देतो, कुणी ज्याने कुणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. सोडलं पाणी, सोडला संकल्प. संकल्प सोडल्यानंतर त्या ठिकाणी शमीक ऋषींनी समाधी उघडली आणि पाहिला, अरे शृंगा कुणाला शाप दिला? बाबा तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प कोणीतरी टाकला होता. अरे शाप देत नसतात वेड्या, त्यानं टाकला सर्प म्हणून शाप द्यायचा, 7 दिवसात मरेल. पण आता जा, तुझा शाप खोटा होणार नाही. पण आता जा आणि त्या ठिकाणी राजा परीक्षितीला, तो राजा आहे, परीक्षिती आहे, त्याला जाऊन सांग की तुझा मृत्यू 7 दिवसामध्ये आहे. निरोप दिला परीक्षितीला. परीक्षिती तोपर्यंत घरी गेला, सिंहासनावर बसला, मुकुट काढून ठेवला. बुद्धी चांगली झाली, पश्चाताप झाला. अरे मी काय पाप केला आज? मी त्या ठिकाणी शिकारीला गेलो, शिकार मिळाली नाही म्हणून एका महात्म्यावरती मी राग काढला, मेलेला सर्प त्याच्या गळ्यात टाकला. वाईट घडलं माझ्याकडून. पश्चाताप करत होता तोच त्याच वेळेला काय झालं? निरोप आला, ए राजा परीक्षिती, शृंगानं तुला शाप दिलेला आहे, आजपासून 7 दिवस तुझ्याकडे आहे, 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प चावून तुझा मृत्यू होणार आहे, काय करायचं ठरव. असं म्हणल्यानंतर परीक्षिती घाबरला. मला वाईट कर्म केलं, त्याचं वाईट फळ मला आज मिळणार आहे. कारण कर्माच्या सिद्धांताच्या पुढे जग नाही. जे कर्म केलं तेच भोगायला येत असतं. केले कर्म झाले तिचे भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. जसं कर्म केलं तसंच ते भोगायला येत असत. पृथ्वी जशी गोल आहे तसं कर्म सुद्धा फिरून येतं बरं का. मग असं जे कर्म आहे बघा, पिकलेला आंबा खावा वाटला मनाला. पहिला कोणाला खावा वाटला? मनाला. पायाला कोणा? डोळ्यानं. बर तोडायला कोण गेलं? पाय. चालत गेले ना पायाने. तोडला कोणी? हातानं. बरं हातात नाही ठेवला, आंबा चाकला आणि तो पोटात गेला. आंबा जसा पोटात गेला तसा राखणदार जागा झाला. पळतच आला आणि एक काठी टाकली निबार. कुठं? पाठीचा काही दोष आहे का? पण जरी काठी पाठीत बसली पण आसरू कुठून आली? कारण आंबा पाहिला होता. मग हे असं कर्म आहे. नसन समजलं तर बघा, एका श्रीमंत सावकाराची त्याच्या मुनिमजीची भांडणं झाली. श्रीमंत सावकार आणि मुनिमजीची भांडणं झाली.
त्या सावकारानं त्या मुनिमजीचे कान फाडत मारले. मुनिमजीला वाटलं जाऊ दे, मारलास. मग थोडा वेळ झाला, मुनिमजी घरी आले आणि घरी आल्यानंतर मोठ्या मंडळीच्या कान पडत मार. मंडळीने मोठ्या मुलाच्या, मोठ्यानं लहान्याच्या. आता लहान्याला मारायला जागा नाही म्हणून त्यानं चालतं चालतं कुत्र्याला लात मार. ते कुत्रं जसं पळालं तसं त्यानं एका माणसाच्या मांडीला पकडलं. तो माणूस कोण होता माहिती का? सकाळचा श्रीमंत सावकार. या आज या ठिकाणी आपल्या कथेमध्ये नववधूवर कुठले गावातलेच असणारे नववधूवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण या व्यासपीठावरून या कथेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांनी ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या दाम्पत्याकडून देशाची, धर्माची, आईवडिलाची सेवा घडू. गृहस्थाश्रम धन्य म्हटलेलं आहे आणि गृहस्थाश्रमामध्ये काही जबाबदाऱ्या असतात खांद्यावर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. जबाबदाऱ्या पाळत 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 आई वडिलांची सेवा करणं, धर्माची सेवा करणं, आपली संस्कृती टिकवणं आणि चांगल्या प्रकारची संतती निर्माण करणं हे आपल्या संस्कारावरती अवलंबून आहे. ग्रस्त आश्रमाच्या जबाबदाऱ्या खांद्यावरती आहे आणि त्यांनी तो आता स्वीकारलेला आहे. तो त्यांचा सफल व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद भरभराटी यावी आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य, ऐश्वर्य त्यांना प्राप्त हो. छत्रपती शिवरायांचे आईसाहेब जिजाऊंचे विचार, त्या विचारातून त्यांचं जीवन उजळून जावो, हीच या व्यासपीठावरून मी या नवदाम्पत्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी राजा परीक्षितीकडून पाप घडलं, त्याला समजलं की 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. मग घाबरलेला परीक्षित आता गंगेच्या किनाऱ्यावरती येईल. गंगेच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी मला या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये कोण भयमुक्त करेल याचा तो शोध घेईल. मग त्या ठिकाणी शुकाचार्यांचं आगमन होईल आणि शुकाचार्य पुढील कथा सांगतील. ते आपण उद्या या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांनी आता